सबमर्सिबलसाठी जो वॉटर लेवल कंट्रोल पॅनल हा 1-1.5-2 HP पर्यंत चालतो. त्याच्यामध्ये पॉवर ऑन, मोटर, ड्राय रन, ओव्हरलोड, टँक फुल आणि लोअर टँक हे 4-5 इंडिकेशन आहेत. व्होल्टेज आणि ॲम्पियर. आता मोटर बंद आहे त्याच्यामुळे ॲम्पियर 0 दिसतं. व्होल्टेज ॲक्च्युअली आहे ते 237-36. 4 बटन्स आहेत. स्टार्ट, स्टॉप, सेट करंट, ॲटो मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे आपण डायरेक्टली चालू बंद करू शकतो. ॲटो म्हणजे आपण वॉटर लेवलवरती चालू करू शकतो. आता आपण पाहतो वॉटर लेवलचे कनेक्शन. त्याच्यामध्ये कनेक्शन करताना फेज, न्यूट्रल, RYB लावायला लागतं. फर्स्टली इथं फेज लावा, इथं न्यूट्रल लावा, इथं RYB मोटरचे असं इथं दिलेलं आहे कनेक्शनमध्ये. फेज, न्यूट्रल, RYB. नेक्स्टमध्ये सेन्सरचे इथं तुम्ही फ्लोट लावू शकता किंवा सेन्सर्स लावू शकता. फ्लोटमध्ये 3 टर्मिनल्स आहेत. पहिले 3 पहिल्या टाकीसाठी, दुसऱ्या 3 हे दुसऱ्या टाकीसाठी. पहिल्या टाकीमध्ये इथं दिलेलं आहे अप्पर टँक आणि लोअर टँक. याच्यामध्ये कॉमन, फुल, एम्प्टी 3 सेन्सर असेल तर कॉमन, फुल, एम्प्टीला लावू शकता. फ्लोट असेल तर कॉमन आणि फुलला लावायचं. आणि कॉमन हे सेम लोअर टँकसाठी पण कॉमन आणि फुलला लावायचं. मग आता तुमच्याकडे जर फ्लोट आहे तर ते चेक कसं करायचं, तर चेक करण्यासाठी आमच्याकडे इथं एक फ्लोट आहे. हा एक फ्लोट आहे. तर ह्या फ्लोटचा असं आणि असं 1-2 कंडिशन्स असतात. तर त्या कंडिशन मल्टीमीटरने चेक करू शकता. मल्टीमीटरचं वायर घ्या. हा फ्लोट आहे. फ्लोटचं वायर लाल आणि काळं वायर घ्या. लाल आणि काळं वायरला तुम्ही कनेक्टिव्हिटी चेक करा. मी मल्टीमीटर कंटिन्युटीवरती ठेवलेले. ज्यावेळेस मी लावतो त्यावेळेस लोअर टँक, ज्यावेळेस जर फ्लोट खाली असेल तर ती कंटिन्युटी वाजणार नाही. फ्लोटवरही असेल तर ते कंटिन्युटी इंडिकेशन देईल. म्हणजे तुम्हाला हे 2 वायर लावायचे, लाल आणि काळं. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा लाल आणि काळं वायर लावून घेऊ. पॅनल बंद करा. हे कॉमन लावायचे. आणि दुसरी जी आहे ते फुलला लावायचे. माझ्याकडे असे 2 सेन्सर्स आहेत, 2 फ्लोट आहेत. मी दुसरा पण फ्लोट लावतो. सेम कंटिन्युटी, सेम चेक केली. लोअर टँकला पण सेम लावायचं, कॉमन आणि फुल. कॉमन आणि फुल. एम्प्टीला काहीच लावायचं नाही जर फ्लोट असेल आपल्याकडे. आता कॉमन आणि फुल सेम तसं जसं कनेक्शन अप्पर टँकला गेलं तसंच लोअर टँकला. सेम लोअर टँक. ओके. तिसरी वायर रिकामी सोडून देऊ शकता किंवा कट करून घेऊ शकता. तिसरी वायर रिकामी सोडली. ओके. आता आपण पॅनल स्टार्ट करूया. पॅनल स्टार्ट केल्यानंतर आता सध्या हा मॅन्युअल मोड आहे. मॅन्युअल मोडमध्ये काय, मॅन्युअल मोडमध्ये आपण डायरेक्ट चालू बंद करतो. म्हणजे मोटर आता 0 ॲम्पियर आहे म्हणजे मोटर बंद आहे. आपण चालू केल्यानंतर मोटर ॲम्पियर दाखवेल. ओके. 3 ॲम्पियर आहे. 3 ॲम्पियर घेतल्यानंतर करंट सेट करा. करंट सेट केल्यानंतर ड्राय रन आणि ओव्हरलोडची लाईट लागेल म्हणजे तो करंट सेट होतो आहे सध्या. ओके. 10 सेकंद करंट सेट होतो मोटरचं पाणी वर येईपर्यंत. त्यानंतर तुम्ही टेस्ट करू शकता ओव्हरलोडची. माझ्याकडे टेस्ट सेटअप आहे त्याच्यामुळे मी सेट केलं. ॲम्पियर वाढला, ओव्हरलोडनी मोटर बंद होते 0 ॲम्पियर. ओके. मी परत रिसेट करतो म्हणजे हा एरर निघून जाईल. आता मला वॉटर लेवलवर चेक करायचं तर मी काय करणार, ॲटोवर घेणार आणि माझ्याकडचे जे फ्लोट आहे ते मी चेक करणार. तर या फ्लोटमध्ये एक अप्पर टँक आणि लोअर टँक आहे. तर अप्पर टँकला मी येलो कलरचं लावलं आहे म्हणजे हा येलो कलरचा फ्लोट आहे. ज्यावेळेस अप्पर टँक मला चेक करायचं तर मी काय करणार, उभा करणार फ्लोट. तर टँक फुलचं इंडिकेशन दाखवलं म्हणजे टँक फुल झालं म्हणजे अप्पर टँक पाण्यातून वरी आल्यानंतर असं उभा राहतो. त्याच्यामुळं टँक फुलचं इंडिकेशन लागलं. ओके. तर मी खाली टाकल्यानंतर तो इंडिकेशन गेलेलं आहे.
सेम आता मी लोअर टँकचं चेक करतो. लोअर टँक आता एमटी आहे सध्या, कारण हे इंडिकेशन खाली. ज्यावेळेस मी लोअर टँकचं इंडिकेशन दाखवलं त्यावेळेस मोटर डायरेक्ट चालू होईल. ओके, मोटर चालू झाली आहे. जसं जसं पाणी टाकी खाली जाईल तसं तसं ते खाली 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 होऊन एमटी होईल. आता जर समजा मी खाली गेलं, पाणी संपलं, लोअर टँक एमटी. सेन्सर काम करतो पूर्ण दोन्ही पोर्टमध्ये. हे 1-1.5-2 HP मध्ये अवेलेबल आहे. LC लॅम्पलेट कंपनी स्पून आहे. कॉन्टॅक्ट नंबर 7767999998 कस्टमर केअर नंबर आहे. काही हेल्प लागल्यास फोन करू शकता. थँक्यू.